गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपण अजून येतच आहे. काल आपण 50 अध्याय ओवीपर्यंत पाहिलं. आपण 6व्या अध्यायाच्या 50 ओव्यांपर्यंत पाहिलं होतं. परंतु झालं असं होतं की मी काल शांतरस, अद्भुत रस वगैरे जे नवरस आहेत इत्यादी जे नवरस आहेत त्या नवरसामध्ये भक्तिरस हा 10वा रस आहे असं अद्वैत सिद्धीमध्ये लिहिलं आहे. असं संदर्भ मी तुम्हाला दिला की त्यांचं एक मत मांडलेलं आहे की भक्तिरससुद्धा हा एक रस आहे. आणि या संदर्भामध्ये मी अद्वैत सिद्धी या ग्रंथाचा उल्लेख केला आणि त्याच्यामध्ये त्या ग्रंथाचा कर्ता वाचस्पती मिश्र असा उल्लेख केलेला आहे. तो चुकून माझ्याकडून झालेला आहे. तर मुळामध्ये झालं काय होतं की त्यावेळेला बरोबर जे निघालं विषय आणि पुढं जे मी बोलत होतो तिथे मोबाईलची रेकॉर्डिंग थांबून राहिली. आम्हाला ते नंतर आलं की त्यामुळे ते तसं काही चुकीचं एवढं जाणार नाही आहे. मुळामध्ये मी गौरवशी बोलत होतो की हे कसं लक्षात राहतं तुमच्या, हे कसं काय वगैरे. त्यावेळेला अद्वैत सिद्धीवर बोलताना लगेच मला आठवलं की आपण चुकीचं विधान केलेलं आहे. आणि मुळामध्ये अद्वैत सिद्धी हा ग्रंथ हा मधुसूदन सरस्वतींनी लिहिलेला आहे आणि वाचस्पती मिश्रांनी भामह हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर हे आपण म्हणजे ही माझ्याकडून झालेली बोलतानाची चूक आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की आपण वाचत जातो. कारण अद्वैत सिद्धी हा मी 14वीला असताना वाचला होता आणि अजूनही तो किती मला कळलं आहे हा नंतरचा भाग आहे. कारण अद्वैत साधनच नाही आपली. तर त्यामुळे हे नाही, पण संदर्भ देताना ते अनावधानाने माझ्याकडून चूक झालेली आहे आणि त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो आहे. सगण तुरंग पेसी यगण शुद्ध परियसी विस्तारित गायनेसी लंकापती रावण. आणि रावण गायन करतोय. गायन करती नवरसेसी नावे सांगेन परियसी. त्याची नावं काय ती मी तुम्हाला सांगतो. शांत भयानक अद्भुतेसी शृंगार हास्य करुणारसे रौद्र वीर विभसेसी गायन करी अति उल्लासी वेणू वाजवी सप्तस्वरेसी ध्यानपूर्वक विधीने. याच्यामध्ये हे नवरसाचा उल्लेख आलेला आहे. आणि म्हणजे शांत भयानक अद्भुत शृंगार हास्य करुणारस रौद्र वीर आणि बिभत्स हे जे नवरस आहेत त्या रसाने काव्याचा परिपोष होतो. आपल्याकडे भरतमुनींनी नाट्यशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. जगामध्ये नाटक ही कला जर कोणी दिली असेल जगाला तर ती भारतानं दिलेली आहे. भरतमुनींनी भारतामध्ये झालेल्या भरतमुनींनी नाट्यशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये या संदर्भामध्ये साहित्याच्या दृष्टीने जे आवश्यक असतं त्याची बीजं, त्याच्या व्याख्या आणि ते कसं तयार करावं या संदर्भामध्ये विवेचन झालेलं आहे. आणि याच्यामध्ये जसं दुसरा अध्याय पाहिला तर नाट्यमंडप कसा असायला पाहिजे. भरतमुनींचा दुसरा अध्याय जो आहे तो नाट्यमंडपावर आहे की नाट्यमंडप कसे असले पाहिजे. कारण तेव्हा काही असं इलेक्ट्रॉनिक सोय नाही किंवा माईक वगैरे नव्हते. तर ती कशी असली पाहिजे, त्याच्या छताला यक्ष असले पाहिजेत, म्हणजे यक्षांच्या मूर्ती असल्या पाहिजेत. म्हणजे या दृष्टीने शिल्पकलेशी कनेक्ट होतात, ते जोडले जातो आहे तो ग्रंथ. आणि स्टेज कसा असली पाहिजे, तर बेस्ट इंजिनिअरिंग आहे. म्हणजे आपल्याला आठवेल टकमक टोकावर शिवाजी महाराज जिथे बसायचे तिथून कोणी काही कुजबजलं तरी ऐकायला यायचं. तर ही जी काही ध्वनिशास्त्राचा अभ्यास करून निर्माण केलेली वास्तुकला ती आपण त्या नाट्यमंडपामध्ये आपल्याला पाहता येईल. दुसरा अध्याय आणि त्या भरतमुनींच्या भरतनाट्यशास्त्राचा जो काही 6वा अध्याय याच्यामध्ये या संदर्भामध्ये अभिधा लक्षणा व्यंजना वगैरे याचा उल्लेख येतो. म्हणजे
हे माझ्यापेक्षाही चांगलं तुम्हाला डॉक्टर सुचिता ताई चांगलं सांगतील. आणि याच्यामध्ये हे सगळे रस या भावनेचा परिपोष म्हणजे भावना निर्माण होण्यासाठी त्याच्यामध्ये एक जिवंतपणा त्या कलाकृतीमध्ये होण्यासाठी ती आवश्यक असतात आणि ती कुठे कुठे असायला पाहिजेत या संदर्भामध्ये विवेचन त्याच्यामध्ये आलेलं आहे. जसं की कुठला रस कुठे असायला पाहिजे या संदर्भामध्ये विवेचन आहे. मग अनौचित्य धृते नान्यम दृश्यभंगस्य कारणम अशी एक व्याख्या आहे की अनौचित्य असताना तिथे जर एखादं जर का गरज नसताना जर तिथे हे केलं तर तो रसभंग करणारा असतो, तिथे रस परिपोष होत नाही, असं सगळं असतं. आणि या सगळ्यांचा आपल्याकडे काव्यशास्त्र नावाचा एक विषय अभ्यासाचा आणि तसे ग्रंथ तयार झालेले आहेत. आपल्याकडे अभिनव गुप्ता आहेत, नंतर मला आता आठवणार नाहीत पण बऱ्याच 1-2 जणांचे ग्रंथ माझ्याकडे आहेत. भरतांचं नाट्यशास्त्रातला पूर्ण काही मिळालं नाही मला अजूनही, पण 2रा अध्याय आणि 6वा अध्याय मी एवढं अधिकारवाणीने सांगितलं तर कारण ते माझ्याकडे आहेत आणि मी ते वाचले आहे. तर हा सगळा भाग आहे. रावणाला हे 9 रसांचं ज्ञान आहे आणि ह्या तो गायन करतोय. मी काल म्हणाल्याप्रमाणे की रावण अतिविद्वान आहे, रावण दशग्रंथी ब्राह्मण आहे, त्याला वेदाचं ज्ञान आहे. इतकंच नाही तर सामवेद गायन करण्याचा उल्लेख आहे, म्हणजे ते कुठल्या छंदामध्ये गायचं आहे हे ज्ञान त्याला आहे. इतकंच नाही, मी काल एक संदर्भ दिला की आयुर्वेदामध्ये मी माझ्या आजोबांकडे जो ग्रंथ वाचला काव्यप्रकाश, या काव्यप्रकाश नाही अर्कप्रकाश, काव्यप्रकाशसुद्धा एक ग्रंथ आहे जो साहित्यावर आहे. अर्कप्रकाश नावाचा जो ग्रंथ लिहिला गेलेला आहे की वनस्पतीचे अर्क काढून त्याची औषधी कशात म्हणून त्याचा वापर कसा करायचा या संदर्भामध्ये. आणि त्याच्यामध्ये मी काल म्हणालो की रावणानं जगामध्ये पहिल्यांदा नाडी कशी चेक करायची तपासायची आणि त्यावरून रोगनिदान कसं केलं जावं या संदर्भात रावणानं पहिलं केलं. रावणाची रावण सीता आहे, तर अशा पद्धतीने विद्वान आहे. म्हणून म्हणालो की तुम्हाला तो ज्ञानी आहे, पण ज्ञानी असला तरी त्याच्याकडे विनय नाही आहे आणि त्या विनयाची जागा अहंकाराने घेतल्यामुळे रावणाचं पतन झालेलं आहे. हां, म्हणजे मी सामर्थ्यशाली आहे तर सर्व भोग कुठल्याही मार्गानं घेण्याचा अधिकार मला आहे. ही जी आजच्याही भोगवादी विचारसरणीमध्ये जगणारी जी लोक आहेत त्याचं प्रतिनिधित्व करणारा रावण आहे. आणि म्हणजे ज्या वेळेला रावणाचबद्दल आहे ना, तर मला जेव्हा एप्स्टीन फाईल निघाली ना जेव्हा, तेव्हा मला सारखं वाटलं हे सगळी लोक ईश्वर आहेत. हां, स्टीफन हॉपकिन्ससारख्या माणसाचं नाव त्याच्यामध्ये येतं, बिल गेट्सचं नाव त्याच्यामध्ये येतं, ही विद्वानच आहेत. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा असं आलं की कोरोना पसरवला तर ही किती भयानक आहे. इथं आपली आसुरी वृत्ती जागृत होत आहे, हे त्याचं लक्षण आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आजही त्या वृत्ती जिवंत असल्याकारणाने रावण आजही वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्या समाजामध्ये वावरतोय. आणि इथं रावणाचं तो भक्तही असेल, भक्तीचा आवही आणेल, पण तो त्याची वृत्ती मात्र बदलत नाही. तो ज्ञानी असेल पण ज्ञानासोबत विद्या विनयनं शोभत आहे, पण विनय त्याच्याकडे येत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाही जगाला घातक होत्या आणि आजही त्या तेवढ्याच घातक आहेत. आणि ह्या नवरसाने गायन करतोय आणि नंतर जंबूद्वीप वास ज्यासी षडज स्वर नाम परियसी कंठी होनी उपज जासी मयूर स्वर आलापित, कंठातून येणारा मयूर स्वर वगैरे. मी पुन्हा सांगतोय, मला गायनाचा काहीही गंध नाही, म्हणजे मी त्याचं ज्ञान नाही माझ्याकडे आणि त्या शास्त्राचं संगीत कलेचं मला ज्ञान नाही आहे. त्यामुळे मी हे फक्त वाचून दाखवू शकतो. कोणी जाणकार जर असेल तर तो इथं ती जी कमतरता आहे तर ती इथे आणू शकतो, म्हणजे मांडू शकतो.
उत्तमवंशी उपजासी गिर्वाणकुळी ब्रह्मवंशी पद्मपत्र वर्णपर्यसी वन्नी देवता शृंगारसे द्वितीय स्वर ऋषभासी जन्म प्लक्ष द्विपासी उपज हृदयस्थानेसी चापस्वर आलापित. हे 50व्या ओवींपर्यंत आपलं काल इथे झालं होतं. प्रख्यात जन्म क्षत्रवंशी विराजवर्ण यमदेवतेसी क्रीडा अद्भुत रथ ऐसी वीणा वाजवी रावण वीणा वाजवतोय. तृतीय स्वर गांधारेशी गायन करी रावण प्रियसी कुशद्वीप वास जासी नासिक स्थान नाकातून स्वर येतो अवधारा अजस्वर आलापत्यासी गिर्वाण कुळ वैशवंशी सुवर्णवर्ण कांतीसी चंद्रदेवता अद्भुत रसे मध्यम स्वर चातुर्थक क्रोंचदीप वासे एक उरस्थान उक्त चारिमुखे क्रोंच स्वरे आलापित गिर्वाण कुळ ब्रह्मवंश कुंदवर्ण रूपसुरस ध्यान करी लंकाधीश लक्ष्मी देवता करुणारस शाल्मली द्वीप भूमिसी जन्म पंचम स्वरासी कंठी उपजोने गळ्यामध्ये तो स्वर उपजतो गळ्यातून येतो कंठी उपजोने नादासी कोकिळा स्वरे गात असे कोकिळासारखा गात होता. ध्यान करी तया स्वरासी उपज झाला पितृवंशी कृष्णवर्ण रूपद्यासी गणनाथ देव हास्यरसे ज्याच्यामध्ये हास्यरस आहे असं गायन. श्वेतद्वीप जन्मख्यात स्वर असे नाम दैवत ललाट स्थान नाद व्यक्त दुर्धर स्वरे आलापी देखा ऐसा दैवत स्वरासी बिभत्स रस अति उल्लासी गाय रावण परियसी ईश्वर प्रतिभक्तीने पुष्कर द्वीप उपजे त्यासी निषाद स्वर नाम परियसी उत्पत्ती तालव्य संधीसी टाळूशी संधी होणं म्हणजे टाळूला जीभ लागून हस्तीश्वरे गातसे असुरवंश वैशकुळी कल्पशुद्ध वर्ण पाटली म्हणजे गुलाबी कारण पाटली हा गुलाबाला संस्कृतमध्ये पाटली असं म्हणतात म्हणून मी मला अर्थ बघायला लागला तर इथे गुलाबी अर्थ नाही. तुंबर मुनी देवता जवळी सूर्य देवता अवधारी भयानक रस देखा चर्ची व्याकुळ असे निका येणे परी सप्तस्वरिका गायन करी लंकानाथ अशा सप्तस्वराने तो रावण गायन करतोय. रागसहित रागिणीसी गायन करी सामवेदाचं गायन करतात. श्रीरागादी वसंतासी आता कुठले राग आहेत बघा. श्रीरागादी वसंतासी आलाप करी दशशीर म्हणजे श्रीराग आणि वसंतराग. भैरवादी पंचमरागी नटनारायण मेघरागी गायन करी अभ्यास योगी लंकानाथ शिवाप्रती. आता हे भैरव वगैरे सुद्धा राग आहेत. गवडी कोल्हाळ आंधळी हे सुद्धा राग आहेत. गवडी कोल्हाळ आंधळी द्रविड रागी कौशिक माळी देव गांधार आनंद लिळी गायन करी लंकानाथ. धनाश्रिया वराडीसी रामकली मंजिरेसी गौडी दशाक्ष हारिसी गायन करी लंकेश्वर. भैरवी गुर्जरी सहित वेळावली राग ललित कर्नाटकी हंसयुक्त गायन करी दशशीर. हे सगळे राग आहेत. ती कुठली राग गातोय याचं वर्णन. त्राटकी मोटकी देखा टंकाक्षी सुधा नाटका सेंधवा माळा की ऐका गायन करी लंकानाथ. बंगाली राग सोरटीसी कामबोध मधुमाधवीसी देवक्रिया भूपाळीसी गायन करी दशानन. रागवल्लभ माधुरीसी रावेरी रागहर्षी विहंगदात्री चंडीसी वसवी जादी रागाने. शिर कापून आपले देखा यंत्र केले कर कमळिका शिरा काढून तंतुका रावणेश्वर गात असे. समयासमयी आलापन करी दशशीर आपण प्रातःकाळी करी गायन अष्टराग पर्येसा. 8 रागाने सकाळ सकाळी तो गात असे. मध्यम राग वेळोवेळी दशांक भैरव करी भूपाळी
मल्हार धनाश्री बंगाली प्रातःकाळी गात असे. बराडी ललिता गुर्जरेसी गौडाक्री आहेरी कौशिकेसी माध्यान्ह समयी गायनेसी रावण करी परियेसा. सकाळी कुठलं गातोय, दुपारी कुठले राग गातोय ते सांगतायत. कुरंजी तोडी मालश्रियसी दशांक पंचम परियसी अपरान्न वेळ अतिहर्षी ईश्वराप्रती गात असे. चारी प्रकार गौडी असी रामकली श्रीरागासी देवकी पटमंजिरेसी वसंत रागू ऋतिकाळी. ऐसे 36 रागेसी 36च्या 36 रागांचं ज्ञान असलेला रावण आहे. गायन करी सामवेदासी निर्वाण रूप भक्तीसी चंद्रमौळी सांबाचिये. रावणाचे भक्तीसी प्रसन्न ईश्वर तुरदेसी आणि त्या अशा प्रकारे त्याने गायन वगैरे करून ईश्वराला प्रसन्न केलं आणि रावणाच्या भक्तीने ते प्रसन्न झाले. प्रसन्न ईश्वर तुरतेसी निजरूप अतिहर्षी उभा राहिला सन्मुख आणि त्याला निजरूप स्वतःचं रूप दाखवून प्रकट झाले त्याच्यासमोर आणि त्याच्यासमोर उभे राहिले. पंचवक्त्र त्रिनेत्रीसी उभा राहुनी संतोषी काय इच्छा तुझे मानसी माग वर म्हणत असे. असं शिवशंकर प्रगट झाले आणि त्याला आनंदाने संतोषाने प्रेमाने म्हणाले तुझ्या मनामध्ये काय इच्छा आहे वर माग. म्हणे रावण शिवासी, तो शिवाला म्हणतोय काय मागावे तुझं पासी. बघा अहंकार कसा असतो बघा. ज्याला मिळवण्यासाठी जे वर प्राप्त करण्यासाठी भक्ती केली पण तो प्रगट झाल्यावर त्याचा अहंकार आहे सोबत. तो भगवान शिव शंकर त्याला सांगतात की तू म्हणजे ते म्हणाले की मी प्रसन्न झालोय तुझ्या तपश्चर्येवर, तुला काय हवंय ते माग. आता ही तपश्चर्या कशासाठी केली तर कैलास आणण्यासाठी शिवासाठी केली होती की नाही. पण जेव्हा प्रत्यक्ष शंकर उभे राहिले तर अहंकार किती आहे तो बघा. तर काय इच्छा तुझे मानसी माग वर म्हणत असे. असं शंकर म्हणतं की माग वर काय ते. रावण म्हणे शिवासी, शंकराला म्हणतो काय मागावे तुझ्या पासी, तुझ्याकडे काय मागावं. लक्ष्मी माझे घरची दासी, अरे लक्ष्मी माझ्याकडे दासी आहे दासी. 8 निधी माझे घरी, अष्टनिधी ह्या माझ्या घरी आहेत. चतुरानंद माझा जोशी, माझा ब्राह्मण म्हणजे ज्याला पूर्वी आता आपल्याकडे फॅमिली डॉक्टर असतो ना तसं फॅमिली ज्योतिषी असायचे. तर ते काही झालं मुहूर्त काढून देणं वगैरे तर ते घरी बोलवायचे आणि मुहूर्त काढा. काही पिक्चरमध्ये असं दाखवतात बघा की चला लग्न जमलं तर ते त्यांच्या गुरुजींना बोलवतात ब्राह्मणाला की चांगला मुहूर्त काढा तुम्ही वगैरे आणि त्यांच्या सगळ्यांसमोर त्या बैठकीमध्ये तुम्ही मुहूर्त काढून देत. असं सगळा प्रकार. तर तो साक्षात ब्रह्मदेव माझा जोशी आहे म्हणे. 33 कोटी देव हर्षी सेवा करती अहर्निशी. अरे 33च्या 33 कोटी देव माझी सेवा करतात. सूर्यचंद्र वरुण वायू, सूर्यचंद्र वरुण वायू अग्निसारखा सेवा करी आणि साक्षात अग्नी हे माझी सेवा करतात. वस्त्रे धूत अति कुसरी यम माझा आज्ञाधारी निरोपा वेगळा न मारी कवणा. अग्नी माझे कपडे धुतो आणि यम माझ्या आज्ञेमध्ये राहतो. आणि मी सांगितल्याशिवाय कोणाला मारत नाही, म्हणजे त्याचा मृत्यू प्राण घेऊन जात नाही. इंद्राजिता सारखा पुत्र कुंभकर्णा ऐसा भ्रात्र म्हणजे भाऊ. स्थान समुद्रा माझे पवित्र, समुद्रामध्ये स्थान आहे. आणि कामधेनू माझे घरी, आणि माझ्या घरी कामधेनू आहे. आणि तू काय म्हणतो माग माझ्याकडे. सहस्त्र कोटी आयुष्य मला 1000 कोटी माझं आयुष्य आहे. हे सांगणे न लगे तुला काय सांगावं लागेल ते सांगायला नको. आलो असे जे काज कैलास नेल लंकेसे. आता एवढं हे करताना रावणानं जर विनयानं सांगितलं असतं की मी ह्यासाठी तुला विनवतोय की मला कैलास हवा आहे आणि तुम्ही कैलास लंकेला न्यायचं आहे आणि त्याच्यासाठी मला कैलास तुम्ही द्या, कैलास भवन, हे एवढं तो सांगू शकला असता.
पण काही माणसांना बडेजाव मारण्याची जी प्रवृत्ती असते ना, बडेजाव हे आहे ते आहे वगैरे, रावण हे सगळं शंकराला ऐकवतोय. हां, की माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, माझ्याकडे ते आहे, हे सगळं जे आहे ती वृत्तीसुद्धा रावणाची आपल्याला दिसून येते इथे. हां, आणि आता तो शेवटी म्हणतोय की की 1000 कोटी आयुष्य माझ्याकडे आहे, म्हणजे माझं आयुष्य आहे, तुला सांगायला नको वेगळं. माझी इच्छा फक्त कसं आहे की मी कुठल्या कामासाठी आलो आहे तर कैलास नेईन लंकेसी, मला कैलास भवन हवं आहे, त्यासाठी मी ते नेतोय कैलास. व्रत असे जननीसी, आईचं व्रत आहे, नित्य पूजन तुम्हासी, तुझं पूजन करताय आई. मनोरथ पुरवावे भक्तीसी, कृपा सिंधू दातारा, आणि तिचं मनोरथ तुम्ही पुरवा असं तो रावण तिला सांगतोय, त्या शंकराला सांगतोय. ईश्वर म्हणे रावणासी, ईश्वर म्हणजे शंकर म्हणतात, जरी चाड असे पूजेसी, काय करसी कैलासासी, आत्मलिंग तुझं देतो आता. अरे पूजाच करायची आहे ना, मग ते कैलास भवन नेऊन त्याची काय पूजा करतोस, तुला मी माझं आत्मलिंग का देतो. हां, असं म्हणतो. जे जे मनीची वासना पुरेल त्वरित एक जाणा, ते काय आत्मलिंगाची पूजा करताना त्या पूजेचं फळामुळे जे जे मनाची इच्छा आहे ती ते पूर्ण होईल. हां, लिंग असे प्राण आपणा, अरे ते लिंग आहे ना तर माझा प्राण आहे साक्षात. हां, असे म्हणून दिलेले रावणासी, असं म्हणून रावणाला त्यांनी शंकरानं प्राणलिंग दिलं. आणि पूजन करी वेळ तिन्ही, त्रिकाळ पूजन म्हणजे त्रिकाळी, सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही वेळेला पूजायचं आहे. अष्टोत्तर शत जप करोनी, अष्टोत्तर शत म्हणजे 108 जप करोनी, रुद्राभिषेके अभिषेकोनी, रुद्राभिषेकाने अभिषेक करून पूजा करावी, एकचित्ते, एकचित्ताने पूजन करायचं. वर्षे 3 जे पूजते असे खंड न करता 3 वर्ष त्रिकाळ, तिन्ही त्रिकाळ जे पूजा करतात तेची माझे स्वरूप होती, ते माझे स्वरूप होतात, माझ्यासारखे होतात. जे जे मने इच्छिसी ते ते पावती अवधारा, आणि जे जे मनामध्ये इच्छा आहे ती त्यांची पूर्ण होते. हे लिंग असे जे आपासी, हे लिंग आत्मलिंग ज्याच्याजवळ असेल, मृत्यू नाही गा पर्यासी, त्याला मृत्यू नाही. दर्शन मात्रे महादोषी, उद्धरीतील अवधारा, अरे नुसत्या दर्शनाने त्याचा कुणाही जीवाचा उद्धार होईल. ठेवू नको भूमीवरी, फक्त काय कर, जमिनीवर ठेवू नको. जोवरी पावे तुझी नगरी, जोपर्यंत तुझी लंकापुरी जिथपर्यंत येत नाही तोपर्यंत मध्ये कुठेच ठेवू नको. वर्षे 3 पूजा करी, 3 वर्ष तू पूजा कर, तूची शंकर होशील, तूचे ईश्वर होशील, तूच शंकर होऊन जाशील. वर लाधुनी लंकेश्वर, वर लाधुनी लंकेश्वर, निरोप देत कौरपुर गौर. आणि नंतर त्याला वर लादला म्हणजे प्राणलिंग दिलं, आणि नंतर शंकर निरोप घेतात, म्हणजे ते निरोप घेतात. करुणी साष्टांग नमस्कार, आणि साष्टांग नमस्कार करून निघाला त्वरित लंकेसी, आणि रावण लंकेशी निघाला. आणि इथे कर्पूर गौर म्हणजे शंकर हे अदृश्य झाले. इतके होता अवसर, आणि इतका अवकाश होता म्हणजे हे झालं. आणि एवढ्यात नारद होता ऋषीश्वर, नारदाला ही गोष्ट कळली आणि निघून गेला वेगे सत्वर, आणि तो वेगाने लगेच लगबगीने निघून गेले. कुठे? अमरपुरा इंद्रभवना, आणि इंद्रभवनामध्ये अमरावती नगरामध्ये गेले. नारद म्हणे इंद्रासी, काय स्वस्त चित्ते बैसलासी, अमरत्व दिले रावणासी, लक्ष्मी गेली आज तुमची. अरे म्हणे स्वस्त काय बसलास, शंकरानं प्राणलिंग रावणाला दिलं, आता तुझी लक्ष्मीसुद्धा गेली तुझी, आणि अमरत्व रावणाकडे गेलो. चिरायू झाला लंकेश्वर, हां, चिरायू झाला लंकेश्वर म्हणजे लंकापतीला सहस्त्रकोटी आयुष्य आहे ना, त्या सहस्त्रकोटी नंतर तरी त्याची मृत्यू असेल,
तोही आता होणार नाही, कारण तो आता अमरत्वच त्याला मिळालं. प्राणलिंग देत कर्पूर गौर, आणि शंकरानं त्याला प्राणलिंग दिलं आणि दिला असे बरं. आणि त्याला काय बरं दिला की 3 वर्ष तू पुजल्यानंतर काय होईल, तूच ईश्वर होशील, तू ईश्वर होशील, तू साक्षात शंकर होशील. वर्षे 3 पुजली असी, 3 वर्ष पुजल्यानंतर तूचे माझे स्वरूप होशी, म्हणजे साक्षात शिवस्वरूप तो होऊन जाईल. तुझे नगर कैलासी, मृत्यू नाही कदा तुझं. आणि काय की शेवटी तुला कैलास भवन हेच नगर होईल आणि तुला कधी मृत्यू नाही. ऐसा वर लाधुनी, असा वर मिळाल्यावर गेला रावण संतोषोनी, आणि रावण आनंदाने निघून गेला, समाधानाने निघून गेला. 33 कोटी देव कोठुनी सुटती आता तुम्हासी. आता इंद्राला ते म्हणतात की आता 33 कोटी देव बंदीखान्यामध्ये ज्याच्या आहेत रावणाच्या, जे सेवा चाकरी करून घेतोय रावण त्यांच्याकडून, ते सुटणार कसे? हां, जावे त्वरित तुम्हाय आता, तुम्ही आता त्वरित जा, सेवा करावी लंकानाथा. आता तुम्ही जा आणि रावणाची सेवा करा. उर्वशी रंभा मेनका तुरता, ह्या ज्या काही अप्सरा आहेत, तर उर्वशी रंभा मेनका, त्या तुम्ही आता भेटीस न्याव्या रावणाची, आणि त्याला भेट देण्यासाठी तुम्ही न्या. ऐसे वचन ऐकुनी, असं वचन ऐकुनी इंद्र भयभीत मनी, आणि इंद्र मनी भ्याला. नारदा विनवी कर जोडणी, काय करावे म्हणत असे. आता काय करावं? नारद म्हणे इंद्रासी, नारद इंद्राला सांगतात, उपाय काय तुर देसी. आता याला नाही, नारद म्हणे इंद्रासी, काय उपाय काय तुर देसी, जावे तुम्ही ब्रह्मेयासी, तेयासी उपाय करील. तुम्ही ब्रह्मदेवाकडे त्वरित जा, त्याच्यावर ते निश्चित उपाय करतील, त्याच्यावर तोडगा काढतील, असं नारद इंद्राला सांगतात. इथे आपण 100 ओव्या झालेल्या आहेत, आणि आपण आता इथे थांबतोय. आणि रावण बघा, ज्याच्याकडून मिळतंय त्याचा आदरसुद्धा रावणाच्या मनात नाही. शिवानं आत्मलिंग दिलेला आहे, असा असलेला रावण साक्षात शंकराला प्रसन्न करून शंकराशी बडेजाव मारतो, अहंकारयुक्त बोलतो. हे जे असतात, अशी माणसं आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा असतात, की बऱ्याचदा आपणच त्याला मोठं केलेलं असतं आणि ते आपल्याला सुनवून जातात, किंबहुना आपल्याला त्यांच्यापासून जास्त धोका निर्माण होतो. त्रास देणारी ती माणसं असतात, मनस्ताप देणारी माणसं असतात. ही जी वृत्ती आहे ना, ही वृत्ती आहे. बघा, रावण पुलस्त्य ऋषीचा मुलगा आहे, पण तो ब्राह्मण कुळात असून सुद्धा त्याला असुरांचा राजा म्हटले, तो राक्षस म्हणून गणलेला आहे. त्याचं कारण असं आहे की त्याची वृत्ती चांगली नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचे आहे. आताच काहीतरी एक रावणावर पुस्तक निघालेलं आहे. माझा एक लेखकांचा ग्रुप होता, त्या लेखकांचं नाव माहिती नाही, कारण मी ते पुस्तक अजिबात आणलं नाही. रावण किती चांगला होता हे बिंबवण्यासाठी ते का, ठीक आहे, लेखकाला लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे, आपल्याकडे लेखन स्वातंत्र्य आहे, आणि त्यामुळे ते त्याने लिहिलेलं आहे. पण त्यावेळेला रावणाची चांगली बाजू मांडताना जी चर्चा झाली त्याच्यावर मी काही पुस्तक वाचलं नाही, की रावणाने सीतेला लंकेमध्ये नेलं, अशोक वाटिकेमध्ये ठेवलं, पण तिला स्पर्श केला नाही. हा रावणाचा चांगुलपणा आहे, असं म्हणून कौतुक करणाऱ्यांना सांगतो की तो त्याचा चांगला गुण नाही आहे, त्याला भीती आहे. कारण त्यालाही असं जार कर्म करताना त्याला मिळालेला शाप आहे की जेव्हा असं कोणातरी परस्त्रीला तू असा हे करशील, जार कर्म करू पाहशील, त्यावेळेला तुझा नाश होईल, तू जळून भस्म होशील, नष्ट होशील. म्हणजे
भीतीने जार कर्म न करणं म्हणजे त्याचं चांगुलपणा ठरत नाही. चांगुलपणा संस्कारातून येतो आणि हे महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट, जर तिला स्पर्शच केला नाही तर रावणाने, म्हणजे असं आहे की ती स्वतः जाऊन काय ते रावणाच्या विमानात बसली नाही. रावणाने तिचा हात पकडून तिला खांद्यावर घेऊन नंतर त्या विमानामध्ये तिला ठेवली आहे आणि तो गेलेला आहे, म्हणजे रावणाने स्पर्श केलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण असं आहे की त्यावर लेखन स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला, त्यामुळे ते सगळं काहीही लिहिलं जातं. जसं मृत्युंजय नावाची कादंबरी आहे शिवाजी सावंतांची, त्याच्यामध्ये भाषा खूप गोड आहे वगैरे हे, पण नायकाला हिरो, म्हणजे नायक चांगला किती आहे हिरो बनवण्यासाठी काही गोष्टी मृत्युंजयामध्ये लपवाव्या लागल्या किंवा त्या उल्लेख करता आला नाही, करू नाही शकत, कारण नायकाला हिरो बनवायचं आहे. तर ते सगळं आहे आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आपण हे करतो. आणि दुर्दैव असं आहे की आपण कादंबरीलाच इतिहास समजतो, तर ऐतिहासिक एखाद्या घटनेचा धागा घेऊन कादंबरी कल्पनेचा विस्तार असतो हे आपण विसरतो. आणि त्यामुळे आपण मग अर्जुनापेक्षा अशी तुलना करतो, कृष्णापेक्षा तुलना करतो, ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर रावण विद्वान आहे यात शंका नाही, पण रावण हा विद्वान असून सुद्धा संस्कारी किती म्हणावा अशी शंका निर्माण होते. आणि दुसरी गोष्ट, अहंकार इतका मोठा आहे की, म्हणून मी काल म्हणालो की तुम्ही आपलं जे रामानंद सागरांचं रावण असं तुम्ही पहा, टाईप करा रावणाचे डायलॉग म्हणून, तर ते डायलॉग इतके सुंदर दिलेले आहेत आणि रावणाचा आवाज आणि किती हे आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि ह्या गोष्टी रावणाकडे भक्ती आहे, भक्ती इतकी छान केली आहे ना, आदर्श आहे तो. पण भक्ती करताना देखील नंतर त्याचा जो बडेजाव आहे तो संस्कार गेला नाही. चांगली गुण अशी आहे की तो त्वरित निघाला आहे, आईला पाहिलं की त्याने मातीचं शिवलिंग पुजतंय, तो त्वरित निघालेला आहे आणि लगेच येऊन तो कैलास भुवनात आलेला आहे. म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्ही ठरवली आहे तर ती जिद्दीने तडीस नेणं, आत्मविश्वासानं तडीस नेणं हा गुण रावणाचा आहे जो चांगला आहे. चांगले गुण हे त्याची जमेची बाजू आहे, पण त्याच्याकडे असलेला अहंकार आणि विनय नाही आहे, आणि हे ह्या गोष्टी त्याला नाशास कारणीभूत ठरल्या. तर इथं आपण थांबतोय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.